स्वागत हे शहर करत असतं। एवढा मोठा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा एवढा मोठा शहराच्या व्यवस्थेवर ताण पडतो। एवढ्या मोठ्या भाविकांना सगळ्या पायाभूत सुविधा मजबूतीने मिळाव्यात अशा पद्धतीची यंत्रणा आजपर्यंत आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, खास करून प्रसाद मालकांच्या आणि त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून या शहरात झाली। आज आपण अनुभवलं असेल की लाखो भाविक आले तरी या शहराच्या पायाभूत सुविधा एवढ्या मजबूत होत्या की सगळ्या भाविकांना अवश्य त्या सगळ्या सेवा या ठिकाणी मिळाल्या। त्यामुळं या शहराला मजबूत करणं आणि खास करून या शहराला, पांडुरंगाच्या नगरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवणं हा संकल्प घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागलेलो आहे। ही निवडणूक ही कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची निवडणूक नाही। ही निवडणूक पंढरपूर शहराच्या, पांडुरंगाच्या नगरीच्या विकासाच्या दिशेनं जो कोणी घेऊन जाईल त्याच्यासोबत राहणारी ही निवडणूक आहे। आणि त्यामुळं मी आपल्याला सगळ्या पंढरपूर वासियांच्या वतीनं आश्वस्त करतो, या ठिकाणी पंढरपूर शहर आणि पांडुरंगाची नगरी ही विकासाच्या सोबत राहील, राजकीय व्यवस्था मागणाऱ्या लोकांच्या सोबत राहणार नाही। अभिजित पाटील साहेबांचे माढा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी त्यांची भूमिका घेतात, कधी विकास कामाच्या दृष्टीने आम्हाला भेटतात, कधी कुणाला भेटत असतात। याचा अर्थ प्रत्येक वेळी आपण चुकीचा लावणं हे सोडून द्या। मला तशी जर परिस्थिती असते तुम्ही समजून घ्या। त्यांच्या मतदारसंघामध्ये रणजित भैया शिंदेना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये घेतले आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळी ताकद पणाला लावणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण उगाचच कुठल्या तरी गोष्टीला कुठेतरी जोडून राजकारणातले जे लोकप्रतिनिधी असतात ते एकमेकाकडे कायम स्टेनगन घेऊन बघावं अशी तुमची इच्छा आहे का? अशी काही ठेवायचे कारण नाही। आम्ही सगळेजण आपापल्या पक्षाचं काम करत असतो, ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करत असतो। त्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून आणि सहकार्याला घेऊन ताकदीने लढतो। आमदार समाधान अवताडे यांनी काही वर्षापूर्वी कुठं पैसे खर्च होते ती श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली होती, त्यांच्या उमेदवारांना डावलण्यात आले अशी पण चर्चा आज त्यामुळे गैरहजर आहेत। समाधान दादांना सगळ्यांच्या, आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज वाढदिवस असल्यामुळे ते बाहेरगावी आहेत आणि वाढदिवस करून फ्रेश होऊन ते या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत। तुम्ही काळजी करू नका। समाधान दादांना ज्या ठिकाणी विकासाचं काम झालं नव्हतं तिथल्या भूमिका त्यांनी मांडली, ज्या ठिकाणी विकास होतोय ती भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळं आपण बघतो एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा उभ्या करत असताना एखादी छोटी मोठी चूक होऊ शकते, त्याच्यामध्ये काय फार मोठा विषय नाही। परंतु आमच्याकडे सांगण्यासाठी हे सगळंच आहे, समोरच्याकडे सांगण्यासाठी काय आहे? आमच्याकडे काहीच नाही म्हणून किमान पंढरपूर तरी आमच्याकडे द्या अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं म्हणजे ही राजकीय व्यवस्था मागणं, शहराच्या विकासाच्या दृष्टीने बोलणं नव्हे। हे या ठिकाणी आपल्याला भाजपनं आघाडी घेतली आहे, जिल्ह्यातले किती नगराध्यक्ष पदावर भाजप विजयी होते? अनेक, मला वाटते खूप सारे नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत। अनगरची निवडणूक आपण बघता, नगराध्यक्षाची आणि 17च्या 17 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। पंढरपूर शहरामधली एक जागा बिनविरोध झालेली आहे। अशा कराडमध्ये, मलकापूरमध्ये काय जागा बिनविरोध झालेल्या आहेत, सातारमध्ये काय जागा बिनविरोध होत आहेत। अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे। त्यामुळं समोर लढायचं कुणाशी बघा तुम्ही। कुठं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दिसत नाही, कुठं मशाल दिसत नाही उद्धव ठाकरेंची, कुठं हाताच्या चिन्ह तर गायबच झालेलं आहे। या परिस्थितीमध्ये शेवटी अशी परिस्थिती आली की आम्हाला आमच्यातच लढायची वेळ आमच्या आलेली आहे। त्यामुळं कोणच नाही तर किमान आपल्या तरी लढाई व्हावी। एकनाथ शिंदे येणार आहेत सांगोल्यात, तसं देवेंद्रजींची सभा पंढरपूर, विशेषतः अकलूज इथं असणार आहे। मी आदरणीय शिंदे साहेबांचं सांगोल्यामध्ये मनापासून स्वागत करतो। त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, ते त्या पक्षाची भूमिका मांडतील, पक्षाच्यासाठी मतं मागतील। आम्हाला आमच्या पक्षाचा मत मागायचा अधिकार आहे, आम्ही आमच्या पक्षासाठी मतं मागू। अनेक ठिकाणी आम्ही एकत्र येऊन पण लढतोय, ठीक आहे, दोघं मिळून मतं मागू। त्यामुळं त्यांचं स्वागत आहे। आपण पाहताय 25 वर्षापूर्वीचं पंढरपूर, 25 वर्षापूर्वीची चंद्रभागा, 25 वर्षापूर्वीचं हे शहर, या सगळ्या आपण गोष्टी पाहताय। शहराच्या चारही बाजूनं पालखी मार्ग तयार झाले,
शहराच्या सगळ्या दळणवळणाची साधनं निर्माण झाली. शहरातले सगळे जवळजवळ रस्ते झालेले आपण सगळे बघताय. आज स्वच्छ सुंदर पंढरपूर आपण बघताय. एवढा मोठा पालखी आता एवढा मोठा आपण बघितला असेल की पंढरपूरमध्ये आषाढी वारी झाली. या वारीमध्ये अख्ख्या देशातल्या वारकऱ्यांनी वारीचं कौतुक केलं, या शहराच्या स्वच्छतेचं कौतुक केलं, ह्या व्यवस्थेचं कौतुक केलं. या सगळ्या व्यवस्था पायाभूत सुविधा मजबूत असल्याशिवाय उभ्या राहत नाहीत. पण आपण बघितलं असेल चंद्रभागेमध्ये जे भाविक आले त्यांनी मनसोक्त चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि एक स्वच्छ सुंदर चंद्रभागा आपण सगळ्यांनी अनुभवली. त्यामुळं कोण विरोधक काय म्हणतंय याच्याकडे लक्ष न देता इथं येणारा वारकरी काय म्हणतोय, इथं येणारा भाविक काय म्हणतोय, शहराचा नागरिक काय म्हणतोय हे महत्त्वाचं आहे. आणि मी खात्रीनं सांगतो वारकऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत. वारकऱ्यांच्या सोबत नागरिकांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. त्यामुळं हे पॅनल 100% यशस्वी होईल. नागरिकांचा विषय तुम्ही म्हणताय, इथं जो काय तुम्ही म्हणताय कॉरिडॉर अपरिहार आहे, तुमच्या बोलण्यात तर येते कारण विकास करायचा आहे. मात्र त्याची जी बाधित आहेत त्यांच्याशी चर्चा होत नाही. जिल्हाधिकारी म्हणतात कोर्टात जाता येणार नाही, त्यांना साधी सभा सुद्धा घेता आली नाही इथं काही कारणास्तव. आपणाला मी सांगतो आजपर्यंत उज्जैनला विकास झाला, काशी विश्वेश्वराचा विकास झाला, आपण अयोध्येचं प्रभू श्रीरामाचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी विकास झाला. या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या विकासाच्या गंगेमध्ये विकासाच्या संकल्पनेमध्ये त्या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि सगळ्यांच्या सहमतीनं हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही सगळेजण मिळून करू. याबद्दल आपण सगळ्यांनी अस्वस्थ राहू. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की कुठलीही निवडणूक कुणाच्या राजकीय व्यवस्था लावण्यासाठी नसते, तर ही त्या भागाच्या विकासासाठी असते. त्यामुळं स्थानिक लोकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या आघाड्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहेत. शहाजी बापूंनी आज अखेर मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे युतीसोबत येण्याचा एकही प्रस्ताव दिलेला नव्हता. एकदा ते मला भेटले आणि त्या भेटल्यानंतर जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आपण मैत्रीपूर्ण लढत करू अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली होती. याच्या पलीकडे माझी त्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही. पण मी आपल्याला सांगतो शहाजी बापू आमचे सहकारी आहेत, माझे खूप जवळचे मित्र आहेत. आता गावातली परिस्थिती बघून थोडे व्यथित झालेले आहेत, परंतु काळजी करू नका, निवडणूक झाल्यानंतर आमचे संबंध सर्वोत्तम राहतील. शहाजी बापू आजही मित्र आहेत, उद्याही मित्र राहतील. माझ्यासाठी ते आदर्शवत आहे. असल्यामुळे जो जिता वही सिकंदर असे मतदार म्हणतात, अशा वेळी भाजप समोर आव्हान असं वाटत नाही का? आव्हान सहन करण्याची, आव्हान स्वीकारण्याची भारतीय जनता पक्षाला सवय आहे. आव्हान स्वीकारलेलं आहे, पण समोर आव्हान नाही ही आमची अडचण आहे. आपण सातत्यानं बघता फार मोठा बागलबुवा बिहारमध्ये उभा केला, फार मोठा बागलबुवा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये उभा केला. पण निवडणुकीचे निकाल प्रत्यक्षात जेव्हा लागले तेव्हा तिथली परिस्थिती काय होती आपण सगळ्यांनी अनुभवले. मी आजही सांगतो पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत, भारतीय जनता पक्षासोबत आहेत. या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना दिलेल्या सुविधा नागरिक आपल्या उघड्या डोळ्यानं पाहतोय. हे बदललेलं पंढरपूर इथले नागरिक बघतायत. या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत, भारतीय जनता पक्षासोबत आहेत आणि आमच्या सगळ्या प्रत्येक उमेदवारासोबत आहेत. त्यामुळे आम्ही जी मेहनत घेतलेली आहे याचे तुम्ही पण सगळेजण साक्षीदार आहात. या शहराच्या विकासासंदर्भातली, या शहराच्या पायाभूत सुविधासंदर्भातली, आपण चंद्रभागेच्या स्वच्छ सुंदर चंद्रभागेसंदर्भातली मेहनत घेतलेली, आपण याचे सगळे साक्षीदार आहात. आताही माझ्यासोबत आपण चंद्रभागेमध्ये चला, स्वच्छ आणि सुंदर चंद्रभागा आपल्याला बघायला मिळेल. हे बदललेलं पंढरपूर आपण सगळेजण पाहताय आणि मी खात्रीनं सांगतो या बदललेल्या पंढरपूर सोबतच्या लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पक्षासोबत. आपण बघितलं असेल देशातमध्येच मुस्लिम समाजाच्या
सगळ्या बंधू भगिनींनी, खास करून भगिनींनी भारतीय जनता पक्षाला, मोदीजींना आशीर्वाद देण्याची भूमिका घेतलेली आहे. बिहारच्या निवडणुका झाल्या, आपण बघितलं, बहुतांश मुस्लिम भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. आज आम्ही बघतोय अनेक मुस्लिम बांधव भगिनींचा भारतीय जनता पक्षाकडे चिन्हावर उमेदवारी मागतायत येऊन, आणि बदललेली परिस्थिती बघताय. त्यांनाही माहिती आहे देश भारतीय जनता पक्षासोबतच सुरक्षित आहे. देशचा विकास करायचा असेल, आपला विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासोबत गेलं पाहिजे, ही मुस्लिम बांधवांची भावना झालेली आहे. त्यामुळे बदललेली परिस्थितीमध्ये ही सगळी लोक आपल्यासोबत राहतील आणि जातीभेदाला तिलांजली देऊन आपण या ठिकाणी निवडणुका झालेल्या बघा.